पण ते मारत नाही, फक्त तेवढीच म्हणते डावीकडून जा उजवीकडून जा, डावीकडून जा उजवीकडून जा. अहो ते पागल नाही आहे, ते बाई नेहमीच येते आमच्या इकडं आणि येऊन फक्त एकच शब्द म्हणते, डावीकडे जा उजवीकडे जा, डावीकडे जा उजवीकडे जा, बस एवढंच म्हणते, मारत गिरत नाही. कदाचित ते बाई ट्रॅफिक पोलीस मध्ये असन म्हणून ते म्हणते डावीकडे जा उजवीकडे जा. चल बरं आपण जाऊन पाहू आता. हो चला. हो चल. चला मी त्या बाईला विचारतो. नको राहू दे, चल आपल्या घरी. नाही थांबा, तुम्ही मी विचारूनच येतो. ओ काकू, डावीकडून डावीकडून, इकडून नको जाऊ, डावीकडून. ओ काकू, तुम्ही एवढ्या उन्हात उभे राहता, तुम्हाला ऊन नाही लागत का? बसा इथे या. काकू तुम्ही इथे बसा, मी पाणी देते. हे घ्या पाणी प्या. आता तुम्ही सांगा, तुम्ही कुठे असता? मी ना दूर त्या गावले असतो, त्या गावले. काकू तुम्ही रडत काऊन आहे? ऍक्सिडेंट माया पोरीचा. रडू नका तुम्ही, रडू नका. अच्छा, आता समजलं ही बाई पागल काऊन झाली. रडू नका तुम्ही. अहो ताई, ती आधी पागल नव्हती, ती आता पागल झाली. तिच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला म्हणते. अरे हो, आत्ता लक्षात आलं. ची कहाणी ऐकली आहे मी. ते बाईची मुलगी नाही का चौथीत होती आणि इकडूनच शाळेत चालली होती. ते एका मुलानं नाही का तिला गाडीनं जागेवरच खतम करून टाकलं. बापरे, मग त्या पोराला जेल नाही झाली का? सजाच झाली त्याले, पण त्याची काही गलती नव्हती. ते मुलगी नाही का चुकीच्या रस्त्यानं जात होती म्हणून तो सुटला. तेव्हापासूनच हे बाई नाही का डावीकडे जा आणि उजवीकडे जा अशी म्हणत राहते. कोणी विनाकारण पागल नसते होत, कोणाच्या पागल होण्यामागं काही कारण असते. म्हणून आपल्याला कधी पागल दिसले त्यांची मजाक उडवू नका, त्यांना त्रास देऊ नका, त्यांची मदत करायला पाहिजे आपण. सॉरी तर याच्या पुढे आम्ही कच्चा करणार नाही, पागल लोकांना त्रासही देणार नाही.